मित्रांनो, फायनली आपण पोहोचलेलो आहे नम्रता हॉटेलला कंदुरी मटण खायला. तर आज जाऊन बघू हॉटेल कसं आहे आणि हॉटेलमधलं मटण कसं आहे. पितळाच्या भांड्यात दिलेलं असं. पितळेच्या भांड्यात हे तुम्हाला दिसतंय हॉटेल. हे तुम्ही ॲम्बियन्स बघा बोर्ड बघू शकता. कसं आहे. हे बघू शकता. तर तुम्हाला एकच सांगणं आहे की माझं की बघण्यावर जाऊ नका. मी एकच सांगेल तुम्हाला, डोंट जज अ बुक्स बाय इट्स कव्हर. तुम्हाला आप कहाँ थे ज्ञानी बाबा? स्टॉकचा विषय. स्टॉक हॉटेलची एंट्रीज इथून आहे. आता तुम्हाला दाखवतो स्टॉकचा विषय. दोस्तो, इथलं एकदा ॲम्बियन्स तर बघा कसा आहे. स्टॉकचा विषय कट करा. फुल वेटिंग चालू आहे. आपल्याला थांबायला लागते होते अर्धा तास. आईला हे काय आहे ना म्हटलं. भर उन्हाळ्यात पाऊस कुठं आला. अरे काय होतंय. अरे उडी मिडी मारून बसतोस का माझ्या खांद्यावर. ए ओंकी, अरे तिकडे कुठं. आज आल्यानंतर हा मला एक स्लोगन दिसला. काय वाचू शकता तुम्ही. लेकिन एक सेकंड. उदार फक्त 100 ते 150 वर्ष वयाच्या लोकांनाच दिले जाईल, ते पण त्यांच्या आई वडिलांना विचारू. तुम्ही बनवत का ऑलरेडी. आता घेल का कोण उधार. मित्रांनो, तुम्ही जे बघताय ना, हे मालक आहेत हॉटेलचे. आता तुम्ही विचार पडला असेल की मालक काय करतायत. तर ते मालक त्या भांड्यातून रस्सा घेत आहेत. हे भांडं पण थोडं वेगळं आहे ना. तुम्ही ज्या कधी पाहिलं आहे का, आणि पाहिलं असेल तर मला कमेंट करून सांगा, कारण मी तर काय पाहिलेलं नाही आहे. आपण जाताना मालकाकडून ह्याची इन्फॉर्मेशन घेऊ. आताही मी पहिलंच हॉटेल बघतो आहे असं की मालक स्वतः जेवण वाढायला जातात प्रत्येक ग्राहकाजवळ. ते पहिलंच हॉटेल बघतोय. हा, हे वादळा अगोदरचं काय, सुनामी अगोदरचं तुफान. अरे कहना क्या चाहते हो. शांत वादळा अगोदर तू शांत. हा, तीच ती. अरे ना आत्ताच पोट भरायला सुरुवात केली. हे बघ कसं करते. बघ कसं पांगले बघ इथे. आणि तुमच्या माहितीसाठी तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की आपण काल टॉपची पार्टी दिली होती. कुठं दिली होती तर ती शेगाव. कसली शेगावला पार्टी. पार्टी दिली होती. आपण माझ्यावर खूप जणांनी हस्तक्षेप केलता, आरोप केलते की तर तू बोललेला इमानाला जागत नाही. त्यामुळे संचित समावेत सगळे समावेत आणि तूच कॅप्चर करणार होतास. शिवम साळुंके समावेत मी बाईट दिली होती की 3 भाकरी जो खाऊन दाखवा त्याचा खर्च मी करणार. आता ती वेळ आलेली आहे. पाटलांनी जे चॅलेंज स्वीकारले त्याची. क्या करता रे तेरी तो. पाहिलं का कसं सू करतोय तो. नाही शिलुलू होणार. शिलुलू एकदा टॉप मध्ये शिलुलू होणार. आता त्या आल्यावर आम्ही सगळं विचारलं, सगळी विचारपूस केली. शुभम कॅमेरामॅन माझ्यासोबत जो आहे, माझा मित्र, माझा भाऊ, त्यासोबत आम्ही विचारलं. तर त्यांचं मालकांचं म्हणणं असं आलेलं आहे की आम्ही जेव्हापासून आमचं हॉटेल उघडलेलं आहे त्यापासून अजून एकही व्यक्ती असा बघितलेला नाही की त्याने 3 भाकरी खाल्ल्या. ऐसा मेरे को सीधा बोलो, आज तक ऐसा कोई माइकल पैदा नहीं हुआ जल्दी करिए यार, जो यहाँ निकलना है. शुलुलू में शुलुलू. आज तक 3 भाकरी खा सके. तब तक ये शुभम पैदा हो गया. गजब बेइज्जती. देखते अभी कितना खाता है. 1 खाता है, 1.5 खाता है कि 2 खाता है, 2.5 खाता है कि 3 खाता है. दूसरी बात ऐसी है कि अगर वो हारा तो 600 रुपये देना पड़ेगा टॉप में. शुलुलू भाई आता फुल टेन्शन मध्ये. त्याने मग अशी भाकऱ्या पाहिलेल्या आहेत. आपण डायरेक्ट ताट आणल्या ताटी घेऊन येतोय. मित्रांनो, जेवण आलेलं आहे. तुम्ही भाकरीची साईज बघा केवढी भाकरी आहे का. ह्या साईजचा शुभम पाटील 3 भाकऱ्या खाणार आहे. किती? 3 भाकऱ्या. आता ह्याची आत्ता हालत खराब झालेली आहे. यार आधी इथं ताट लावा ना. नम्रता ही यांची आम्हाला सर्व करायची पूर्ण नम्रतेने आम्हाला सर्व करते. मला काय नाव तुमचं? रोहन मामलेकर.
हो हो संची. जरा दमाने घ्या, आज पहिल्यांदा बोलताय तुम्ही. ऐसा मत को मेरी जान. आता भाऊचं ताट लावा टॉप मध्ये. नल्ली मला नल्ली आली पाहिजे काय खाली आलं सर. मित्रांनो, मालक आता आपल्या टेबलला जेवण सर्व करायला आलेत. हे जसे आपल्या टेबलला आलेत ना, तसे सगळ्या टेबलला जातात आणि सगळ्यांना प्रेमाने विचारतात आणि प्रेमाने खाऊ पण घालतात. बरोबर ना. आम्ही रील बघून आलो याला बघितलं मी, याला रील बघितली मी पाठी बघून बाकी आजच झालं का लवकर दादा त्याला नल्ली सांगितलं तुम्ही. नल्ली टॉपचं कोणाची सेवा करायला वेगळी मागे काय करतो बाप्पा. हो दिली. कसं ओढतोय नाळा, गल्ली आहे का नाळा आहे ते समजा ना. अकेले अकेले मजे नहीं लेने दूंगा, मुझे भी चाहिए. जेवणाची क्वालिटी एक नंबर. चॅलेंज चालू आहे अजून. हा तू म्हणते माय 200 रुपये तुला चॅलेंज चालू व्हायच्या आधी काय बोलतो त्याला किती द्यायचे आपल्याला 190. हा अरे सांग त्याला. अरे तुला पैसे भेटणार, तुझं त्याचं टेन्शन नकोस. माझ्याकडे लय मोठा कॅश आहे. भाऊ काय झालं भाऊ. भाऊ अर्धी घेतली होती. भाऊ अर्ध्यामध्ये डूज झालाय. अर्धी खाल्ली वापस अर्धी घेतली. चकला दे 200 रुपये काढलं त्यावर सुका पाटील चुकलाय आता. सुका पाटील 2 भाकऱ्यात चुकलाय. 2 पण नाही, सॉरी, एक आणि 1 कोर. हा 3 भाकऱ्या नाही 3.5 भाकऱ्या बनवणार. वन साईड भावा. सुका पाटील डूस. 3 भाकऱ्याचा रेकॉर्ड होऊ शकत नाही आता. भाऊ मोठ्या थाटात बोलला होता शेगावमध्ये, 3 नाही 3.5 खाणार. आता ती रेकॉर्ड काय होऊ शकत नाही. आव्हाना साध्या 2 भाकऱ्या गेलेल्या नाहीत. आता कसलं रेकॉर्ड होऊन कसलं काय. मग आव्हाना आता बिल वाढायला ते पण कसं टॉपमध्ये. तुमचं नाव काय काय करतो. खाणं बेरोजगार आहे. शिक्षण चालू आहे. पोलीस भरती 100% होणार. याचं कारण आहे तुमचं आहे. या गोष्टीनुसार तुम्ही म्हटलं तर अडचण येणार नाही. आणि आमच्या शुभेच्छा तुला की पोलीस दलात भरती होणार. या आमच्या परिवाराचा शुभेच्छा तुला. पोलीस भरती झालं आम्हाला विसरू नको. आमची जेव्हा काही अधिकारी झाला तर कधी आम्हाला ओळखते. खरे बाबा आता याला 25 वर्ष त्याला 25 वर्ष आहे. याच पद्धती सेवा चालू त्याला म्हणजे सेवा करायला भेटते. या माध्यमातून कोण कोणत्या रूपात येते हे आमचं भाग्य समजा. आता ही गावाकडची कंदुरी आहे. ही कंदुरी तांबून त्यालाही केलेली. आणि हे भांडं आता सध्या कोणत्या हॉटेलला किंवा कोणी सहसा वापरले नाही वापरत. महाराष्ट्रामध्ये नगर शहरात, नगर जिल्ह्यात, महाराष्ट्रामध्ये याच पद्धतीत तांबेचं दाखवतो भांडं इथे. अच्छा अरे जेवणात
बरं, काय नाव तुझं? कसं वाटलं तुला जेवण? अच्छा, आमची सर्व्हिस कशी वाटली तुला? नक्की? अरे वा, काय वाटलं माझ्या सर्व्हिसवर? तुला कोणता आनंद वाटला? अरे बातमी सोडून दिली. अरे मी तुझ्या पाठीमागून आलो होतो, तुला बघितलंही नव्हतं. हा आणि पोटभर जेवला मग? जे बरं का नक्की. थँक्यू. हा घ्या ना. मित्रांनो, आपण आजपर्यंत भरपूर वेळा रील बघून जेवायला गेलो, पण जसं रीलमध्ये होतं तसं तिथे रिअलमध्ये नव्हतं. आज आपल्याला पहिल्यांदा जसं रीलमध्ये आपण जे पाहिलं होतं तेच आपल्याला रिअलमध्ये अनुभवायला भेटलं. आणि रीलमध्ये आपण जे जेवण पाहिलं होतं तसंच सेम जेवण, आणि त्या जेवणाला टेस्ट पण एवढी खतरनाक होती, एक नंबर. मित्रांनो, तुम्ही जर अहिल्यानगरला येणार असाल तर तुम्ही नक्की एकदा हॉटेल नम्रताला भेट द्या आणि इथल्या जेवणाचा स्वाद घ्या. तर चला मित्रांनो, आपण आता भेटू पुढच्या व्लॉगमध्ये काहीतरी ॲडव्हेंचर घेऊन. चलो मिलते, बाय बाय.